हीच तयारी आता राज्यामध्ये दोन नेते करताना दिसतील भाजपचे, दोन भाऊ करताना दिसतील, एक देवा भाऊ आणि एक रवी भाऊ. पण हीच जे चित्र आहे, हे जे चित्र आहे, ही जी इमेज आहे ती 2029ला देशात देवेंद्र आणि राज्यात रवींद्र असं दिसू शकतं. चर्चा सुरू आहे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये. नाही, खरं तर तुम्ही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे चर्चा ज्या करतात, लोकांना चर्चा करायला काही सहजपणे करतात. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी याच्याकडे प्रचंड पार्टीचं नेतृत्व यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळे आम्ही आज जी परिस्थिती जी आहे ती परिस्थितीमध्ये आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे 98,000 बूथ आहेत. या 98,000 बूथमध्ये भारतीय जनता पार्टी ही मजबूत कशी होईल, महायुतीचं सरकार जे आहे ते सरकार ज्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे आदरणीय पंतप्रधान विचार करतायत त्यांच्या अपेक्षा महाराष्ट्राकडूनच आहेत. सर्वात जास्त अपेक्षा महाराष्ट्राकडून आहेत. देशाला महासत्ता बनवायचं जर असेल तर महाराष्ट्राचं त्यामधलं असणारी जे योगदान आहे ते सर्वात जास्त असलं पाहिजे. ते असं विचार करतायत की महाराष्ट्रातली असणारी आर्थिक घडी जी आहे ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेली पाहिजे. आणि म्हणून मग काय करता येऊ शकतं, आणि म्हणून देवेंद्रजींनी असं ठरवलं आहे की आपली जी 1 ट्रिलियनपर्यंत घेऊन जाणं आणि 1 ट्रिलियनच्या दिशेने जायचं जर असेल तर सर्व खात्यांमध्ये एक नियोजनबद्ध पद्धतीने रचना झाली पाहिजे. आणि म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम हा त्यांनी तयार करायला घेतला आहे. आणि त्या सगळ्या कार्यक्रमाला सामान्य जनतेपर्यंत पोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. एखादा कार्यक्रम ज्यावेळेला सरकार आखतं, सरकार त्या दिशेने जेव्हा जातं त्यावेळेला जनतेपर्यंत हे सर्वच्या सर्व विषय संघटनात्मकदृष्ट्या पोचवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. आणि ती भूमिका येणाऱ्या काळामध्ये ही महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे असं मला वाटतं.